रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक कारभार समोर आलाय। रुग्णालयाचं विद्युत ऑडिटच झालं नसल्याची माहिती समोर आली आहे। आयसीयू, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन यंत्रणा विजेवर अवलंबून असताना सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आणि दरम्यान शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी करत तातडीनं विद्युत सुरक्षा ऑडिट आणि रिक्त पद भरण्याची मागणी केली आहे। नाही नाही, त्रुटी म्हणजे त्रुटींनी भरलेलं ग्रामीण रुग्णालय, इतकं घाणेरडं परिस्थिती तिथे आहे। आणि जेव्हा मी माहिती घेतली की जवळजवळ मागच्या 2 ते 3 वर्षात त्याच्यात 15 कोटी रुपये खर्च केलाय, तरी कुठे स्लॅब गळतोय, कुठे इलेक्ट्रिकच्या वायर उघड्या आहेत, इतकी अस्वच्छता तिथे होती। टॉयलेट्स तर म्हणजे तुम्ही उभे राहू शकणार नाही अशी परिस्थिती तिथे होती। हे सरकार करतंय काय? आरोग्यमंत्री करतायत काय? म्हणजे अशी लोकांची काळजी करतात? गोर गरीब माणूस तिथे सिव्हिल हॉस्पिटलला येतो। ही खूप भयानक परिस्थिती आहे। तिथे 50% जास्ती पदभरती झालेली नाहीये। जवळजवळ एक्झॅक्ट बोलायचं तर 99 स्टाफ तिथे भरलेला नाही।